हॅपी सीडर हे ट्रॅक्टर चलित यंत्र आहे जे चालवण्यासाठी किमान 35 अश्वशक्ती किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचा ट्रॅक्टर गरजेचा असतो। या यंत्रामध्ये 7, 9 किंवा 11 फण्यांचं पेरणी यंत्र बसवलेलं असतं। पिकानुसार ओळीतलं अंतर बदलता येतं, बियाणं आणि खतांचं प्रमाण नियंत्रित करता येतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बियाणं योग्य खोलीवर पडावं यासाठी खोली नियंत्रणाचं चक्रही दिलेलं असतं। ट्रॅक्टर पुढे सरकतो आणि यंत्रातलं पीटीओवर चालणारं फिरतं ब्लेड शेतातला काडी कचरा बाजूला सारतं। त्याच वेळी फणांच्या मदतीने बियाणं आणि खत योग्य खोलीवर टाकलं जातं आणि पेरणी झाल्यानंतर तोच काडी कचरा पुन्हा बियाणांवर पसरवला जातो। म्हणजेच काडी कचऱ्याचं नैसर्गिक आच्छादन तयार होतं। आता प्रश्न येतो, याचा फायदा नेमका काय? तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे काडी कचरा जाळण्याची गरज राहत नाही। यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मदत होते। दुसरा फायदा म्हणजे पिकाचे अवशेष जमिनीत कुजतात आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता सुधारते। तिसरा फायदा हा की नांगरणी, कुळवणी आणि इतर मशागतीवरचा खर्च वाचतो, म्हणजे डिझेलची बचत, मजुरीची बचत आणि वेळेचीही बचत। चौथा आणि खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे काडी कचऱ्याचं आच्छादन जमिनीवर राहिल्यामुळे ओलावा जास्त काळ टिकून राहतो। मेनली कमी पावसाच्या परिस्थितीत हा फायदा खूप महत्त्वाचा ठरतो आणि जेव्हा जमिनीत ओलावा टिकतो तेव्हा बियाणांची उगवण चांगली होते आणि पिकाच्या सुरुवातीच्या वाढीलाही मोठी मदत होते। म्हणजे एकीकडे वाढता उत्पादन खर्च, दुसरीकडे कमी पावसाचं संकट, अशा परिस्थितीत हॅपी सीडर हे केवळ पेरणीचं यंत्र नाही तर खर्च कमी करणारं, जमिनीचं आरोग्य जपणारं आणि ओलावा टिकून ठेवणारं एक आधुनिक तंत्रज्ञान आहे।